अजितदादांच्या अपघाताचा छडा लावण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी एकत्र डीजीसीए विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. विमान अपघात प्रकरणात व्हीसीआर कंपनीवर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना कारवाईला उशीर केल्याने आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने गुन्हा नोंद दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली होती. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात आहे की घात आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सातत्याने प्रकरणावर भाष्य करत डीजीसीए आणि व्हीसीआर कंपनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी हे देखील रोहित पवारांच्या भूमिकेकडे सहमत असून त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाताचा छडा लढवण्यासाठी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी एकत्र डीजीसीए विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान 28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली ज्यात महाराष्ट्राचे मोठे नेते अपघातात गेले त्या दिवसानंतर आतापर्यंत सामान्य लोकांना असं वाटत आहे की अजितदादा आज ना उद्या परत येतील.